हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 6 फेब्रुवारी 2025 वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइडशी. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट अनालिसिस. तर चला बघूया आपल्या मार्केटमध्ये कुठल्या प्रकारच्या संधी मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो. सो काल आपण बघितलंय की प्राइस जी होती ती ऑलमोस्ट साइडवेज या ठिकाणी ट्रेड केले. समोर निफ्टीचं चार्ट आहे, ज्या प्रकारे आपण डिस्कस केलं होतं की रेजिस्टन्स ट्रेंड लाईन आहे ही रेड कलर मध्ये, आणि प्राइस या रेजिस्टन्स ट्रेंड लाईनला रेजिस्टन्स घेऊन इथेच बऱ्याचशा एक रेंज मध्ये ट्रेड करू शकते. सो तसंच काहीसं होताना आपण बघितलंय. प्राइस मध्ये काही मोमेंटम नव्हता कालच्या दिवशी आणि प्राइस जवळपास पूर्ण दिवस साइडवेज होती. हे आपण क्लिअरली डिस्कस केलं होतं आणि तुम्ही बघू शकता की तसंच काहीसं प्राइस ऍक्शन आपल्याला बघायला मिळाली. आता आज काय होऊ शकतं त्या अगोदर जर आपण युएस मार्केट्समध्ये काय झालंय हे जर बघितलं, तर युएस मार्केट्समध्ये आपल्याला काल एक बाउन्स बघायला मिळालाय. युएस मार्केट्स परत थोडंसं या ठिकाणी आणखी वर जाऊन क्लोज झालेले आपल्याला काल बघायला मिळाले. S&P असेल, डाव जोन्स असेल, त्यानंतर नॅसडॅक असेल स्पेशली. सो जे की ट्रेड वॉर सुरू होतं त्याला कुठेतरी थोडंसं पॉज आल्यामुळे थोडंसं हे बाउन्स या ठिकाणी युएस मार्केट्समध्ये बघायला मिळतोय. डॉलर इंडेक्स आणखी त्याच लेवल्सला सस्टेन करून आहे. ब्रेंट ऑइल जे आहे थोडंसं रिट्रेस केलं ब्रेंट ऑइलने. गोल्ड ऑल टाइम हायला आहे, जे इक्विटीसाठी थोडंसं थोडंसं या ठिकाणी कॉशियस आहे डेफिनेटली. बिटकॉइन मध्ये आपल्याला थोडंसं साइडवेज प्राइस ऍक्शन बघायला मिळते. इंडिया विक्स जे आहे ते या ठिकाणी 14च्या आसपास आहे, जे असं सांगते की व्होलॅटिलिटी थोडीशी या ठिकाणी कमी झालेली आहे. आता आज निफ्टी कुठे गॅप ओपन होऊ शकते, तर आज या ठिकाणी गिफ्ट निफ्टी सध्या ट्रेड करते 23,812, जे आपल्याला जवळपास 50 ते 60 पॉईंटचं परत आज गॅपअप सजेस्ट होतोय. सो आज सुद्धा आपण 50 ते 60 पॉईंटचे गॅपअप सोबत ओपन होऊ शकतो. तर चला बघूया छोट्या टाइम फ्रेमवर कशा प्रकारे आपल्याला आजसाठी प्लॅन करायचंय, कारण निफ्टीची आज एक्सपायरी सुद्धा आहे. सो आज जर निफ्टी 50-60 पॉईंट्सच्या गॅपअप सोबत जर ओपन होते, तर निफ्टी कुठेतरी परत या रेजिस्टन्सच्या आसपास ओपन होणार आहे. जो रेजिस्टन्स आपण काल मार्क केला होता, ज्या 23,800 हा रेजिस्टन्स आहे. सो एक सिंपल आणि खूप सोपा प्लॅन मी आज तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. सो हे लेवल तुमच्या चार्टवर तुम्हाला ड्रॉ करायचे 23,800, आणि जर कधी प्राइस या लेवलच्या वर सपोज गॅपअप कुठेही होऊ द्या, पण या लेवलच्या वर जर 15 मिनिटची कॅन्डल क्लोज झाली आणि प्राइस जर या लेवलच्या वर सस्टेन करते किंवा या लेवलच्या वर टिकून राहिली त्या 15 मिनिटची कॅन्डल क्लोज झाल्यानंतर, तर लक्षात घ्या की इथनं तुम्हाला पहिलं टार्गेट आहे 24,000 आणि दुसरं टार्गेट आहे 24,200. असे दोन टार्गेट्स या ठिकाणी अपसाईड आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. सो सस्टेन होणं फार महत्वाचं आहे, कारण हे असं पण तुम्हाला बघायला मिळू शकतं की प्राइस वर गेली आहे, इथे लिक्विडिटी ग्रॅब केली आणि यानंतर परत प्राइस परत या ठिकाणी फेक ब्रेकआउट, खोटा ब्रेकआउट करून परत मध्ये आली. असं नको आपल्याला. ओके. सो हे जर प्राइस सस्टेन करत असेल, तर हे 24,000 आणि 24,200 हे दोन टार्गेट्स आपल्याला अपसाईड बघायला मिळू शकतात. त्यावेळी आपण कॉल साईड प्लॅन करणार आहोत. आता सेकंड प्लॅन म्हणजे आपल्याला दोन्ही दिशेत आज प्लॅन करायचं, कारण प्राइस दोन्ही दिशेत जाऊ शकते अशा सध्या वर्जला प्राइस आहे. सो पहिला प्लॅन आपण डिस्कस केलाय. दुसरा प्लॅन हा आहे की प्राइस जर गॅपअप ओपन होते, इथे वर गेलं प्राइस आणि त्यानंतर प्राइस एक खाली येऊन एक लोअर हाय बनवला आणि खाली जर आलं, तर इथे आपण थोडंसं शॉर्ट साईड प्लॅन करू शकतो. बट इथे ज्यावेळी तुम्ही शॉर्ट साईड किंवा पुट बाय कराल, तर थोडंसं कमी क्वांटिटी सोबत बाय करा. पूर्ण बेरिश आपण कधी होऊ शकतो, ज्यावेळी प्राइस या लेवलच्या खाली क्लोज होईल. तुम्हाला दिसू शकते की ही एक लेवल आहे 23,700, एक चांगला सपोर्ट या ठिकाणी मार्केटसाठी बनणार आहे. तर या लेवलच्या खाली ज्यावेळी प्राइस क्लोज होईल, त्यावेळी आपण पूर्ण बेरिश बनणार आहे आणि त्यावेळी मग तुमचं जे डाउनसाइड टार्गेट तुम्ही या ठिकाणी डिफाईन करू शकता. जवळपास 23,300 पर्यंत या ठिकाणी प्राइस तुम्हाला खाली येताना दिसेल. सो असं दोन्ही बाजूला आपल्याला आज प्राइस ऍक्शन बघायला मिळण्याचे चान्सेस आहेत. दोन्ही दिशेत प्राइस जाऊ शकते. वर पण छान टार्गेट्स आहेत आणि खाली पण टार्गेट्स आहेत. निफ्टीची एक्सपायरी आहे. सो मोमेंटम बघायला मिळण्याची आज शक्यता या ठिकाणी आहे थोडीशी. सो बट लक्षात घ्या की ट्रेड तेव्हाच करायचं ज्यावेळी इकडे वरती 23,800 ब्रेक होईल आणि खाली 23,600 ब्रेक होईल. ही जी 200 पॉईंटची रेंज आहे, या रेंजमध्ये तुम्ही थोडंसं छोट्या क्वांटिटी सोबत, कमी क्वांटिटी सोबत ट्रेड करू शकता. बट तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी स्ट्रॉंगली आपण म्हणू शकतो इकडे वर या ठिकाणी स्ट्रॉंग बुलिश आणि इथे खाली स्ट्रॉंग बेरिश असं आपण ट्रेड करू शकतो. बट तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी कमी क्वांटिटी सोबत ट्रेड करायचं आहे. सो प्राइस असंही करू शकते की एक वर जाऊन फेक ब्रेकआउट सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसू शकतो, कारण ने या ठिकाणी परवा एक दिवस बाय केलं होतं, बट काल ने परत सेल केलंय, बाय केलेलं नाहीये. सो आणखी पण स्ट्रॉंग बुलिश नाहीयेत. सो जोपर्यंत चा रोल नाहीये बाईंगमध्ये, तर प्राइस आपण डेफिनेटली वर जाताना त्या मोमेंटमने किंवा तेवढं स्ट्रॉंग किंवा तो कॉन्फिडन्स या ठिकाणी मिसिंग आहे अपसाईड. सो त्यामुळे
लक्षात घ्या की जसं प्राइस वर जाईल तर एक सेलिंग पण येऊ शकते. सो एकदम जास्त बुलिश आपल्याला व्हायचं नाहीये. बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम तसंच अनालिसिस आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा ज्यावेळी बँक निफ्टी 50,500 च्या वर जर सस्टेन करते, तर आपल्याला जवळपास 51,600 पॉइंट्स या ठिकाणी, सॉरी, 1,000 पॉइंट्स या ठिकाणी अपसाईड आपल्याला टार्गेट या ठिकाणी ओपन होणार आहे. पण बँक निफ्टी जर या खाली, जसं मी ते आता निफ्टीमध्ये डिस्कस केलं, की ब्रेकआउट करून परत ब्रेकडाऊन करते, तर आपल्याला हे लोवर लेव्हल्सचे या ठिकाणी टार्गेट खाली बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघायला मिळतील. सेन्सेक्समध्ये सुद्धा सेम या प्रकारेच अनालिसिस आपल्याला करायचं आहे. सेन्सेक्समध्ये सुद्धा हेच अनालिसिस असणार आहे. जर प्राइस या ठिकाणी सेन्सेक्समध्ये 78,800 78,800च्या वर जर सस्टेन करते, तर छान टार्गेट्स अपसाईड मिळतील. पण जर सस्टेन केलं नाही, तर लोवर लेवल्सला प्राइस जवळपास 76,900 किंवा 77,000 या लेवल्सला सुद्धा या ठिकाणी प्राइस खाली येताना आपण बघू शकतो. 1,000 ते 1,200 पॉईंट्सने सेन्सेक्स सुद्धा या ठिकाणी खाली येऊ शकतं, जर हायर लेवलचा सस्टेन झालं नाही तर. आता थोडंसं चान्सेस रिट्रेसमेंटचे जास्त आहे. म्हणजे अ, 2 प्लॅन आपण डेफिनेटली डिस्कस केले, की दोन्ही दिशेत आपल्याला कसं ट्रेड करायचं आपण डिस्कस तर केलंयच. बट शक्यता कोणत्या गोष्टीची जास्त आहे? तर आता बघा, प्राइस या ठिकाणी वर जाताना आपण बघितलं, तर ते एक रिट्रेसमेंट आणि थोडंसं लिक्विडिटी ग्रॅब या ठिकाणी आपण बघू शकतो. म्हणजे प्राइस इथे बघा, इथे लिक्विडिटी आहे या ठिकाणी, इथे पण या ठिकाणी इथे लिक्विडिटी आहे, इथे पण लिक्विडिटी आहे. सो ही लिक्विडिटी या ठिकाणी ग्रॅब करण्यासाठी प्राइस खाली येण्याची शक्यता आहे. सो जास्त प्रोबॅबिलिटी ही आहे की प्राइस या ठिकाणी कॉल बायर्सला ट्रॅप करून, म्हणजे प्राइस असं वर जाऊन कॉल बायर्सला ट्रॅप करून या ठिकाणी प्राइस खाली येऊ शकते. सो या गोष्टीची शक्यता थोडीशी जास्त आहे आजसाठी किंवा उद्या परवासाठी. सो अशा प्रकारे आज आपल्याला या ठिकाणी प्लॅन करायचं, प्रॉपर रिस्क आणि मनी मॅनेजमेंट सोबत ट्रेड करायचं आहे. निफ्टीची एक्सपायरी आहे, बट जास्त क्वांटिटी सोबत एक्सपोज करू नका. इन द मनी ऑप्शन सोबतच ट्रेड करा. झिरो झिरो प्ले करू नका. करत असाल तर खूप कमी आणि लिमिटेड क्वांटिटी सोबत करा. अँड येस, हॅव अ प्रॉफिटेबल डे अहेड. एन्जॉय करा आजचं ट्रेडिंग सेशन. भेटूया आपण नेक्स्ट इन्साइट्समध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. टेक केअर. हॅव अ नाईस डे.